आपण वाग्भटांचा म्हणजे अष्टांग हृदयाचा काही अध्याय आपले पूर्ण झाले 23व्या अध्यायापर्यंत. आज आपण 24व्या अध्यायाची सुरुवात करतोय. सो 24वा अध्याय जो आहे तो तर्पण पुटपाक. आता तर्पण पुटपाक असं म्हणत असताना त्याच्यामध्ये आपण अश्चोतनंजन हा लास्ट अध्याय बघितलेला होता. तर अश्चोतनंजनाच्या संदर्भामध्ये आपण कसं कसं वापरायचं, कुठे वापरायचं, ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या होत्या. आज आपण तर्पण पुटपाक, की ज्याला आपण नेत्र तर्पण म्हणतो, तर ते आज आपण बघणार आहोत. तर नेत्रतर्पणाच्या बाबतीमध्ये कसं करायचं आणि कशा कशा पद्धतीने ते आपल्याला उपयोगी पडतं हे बघण्यासाठी हा अध्याय आहे, तर्पण आणि पुटपाक विधी. त्याच्यामध्ये अथ अतः तर्पण पुटपाक विधिम अध्याय व्याख्यास्यामः. तर्पण आणि पुटपाक आता सांगतो. पुटपाक ह्या गोष्टी आता येणार आहेत. मग आता हे कसं करायचं किंवा त्याची प्रोसिजर काय, या सगळ्या गोष्टी सांगत असताना आपण हे बघतोय की नयने ताम्यते स्तब्धे शुष्के वृक्षे अभिघातिके वातपित्तातुरे जिह्ने शीर्ण पक्ष्म विलेक्षणे कृच्छ्रोन्मीलन शिराहर्ष शिरोत्पातं तम अर्जुनैः स्यन्द मंथ अन्यतो वात पर्याय शुक्रकैः आतुरे शांतरागाश्रु शूल संरंभ दूषिके निवाते तर्पणम योजम प्रातः सायं चोतान शायिनः. आता हे जे काही आपल्याला नेत्रदर्पण करायचंय तर ते ताम्यती, मग म्हणजे अंधार येणं या अर्थाने पण आपण घेऊ शकतो. जर का डोळ्यासमोर अंधारी येत असेल तर. आता ताम्यती तम ताम्यती असं आहे. मग आता तम ताम्यती ह्याचा अर्थ काय, तर खूप जास्त थकवा येणं या अर्थाने डोळ्यांच्या मध्ये आपण म्हणू शकतो की डोळे दमतायत, डोळ्यांवरती ताण येणं या अर्थाने, किंवा नयने स्तब्धे म्हणजे नयन स्तब्ध झाल्यानंतर आपण हे नेत्रदर्पण करू शकतो. स्तब्ध म्हणजे नयने शुष्के आणि अभिघातिके. आता नयन रुक्ष किंवा शुष्क अशा असताना सुद्धा हे आपल्याला नेत्रतर्पण करता येतं. शुष्क नेत्र म्हणजे काय आणि रुक्ष नेत्र म्हणजे काय, या दोन्ही शुष्कता येणं. हा शुष्क म्हणजे काय, तर ऍट्रॉफी होणं. मग आता ह्याच्यामध्ये डोळ्याचा साईज कमी होणं किंवा एकच डोळा लहान होणं याच्या बरोबरीनं आपण ट्रॉफी म्हणतो किंवा ऑप्टिक दर्पणाचा असं ह्याच्यानुसार आपण म्हणू शकतो. आणि म्हणजे नयनांच्या ठिकाणी वृक्षता असताना सुद्धा ह्याचा उपयोग होतो. आता वृक्षता म्हणजे काय, तर ड्राय आय ज्याला आजकालच्या भाषेमध्ये आपण बघतो. तर खूप पेशंट्स असतात की आजकाल स्क्रीन खूप जास्त वाढलेलं आहे, स्क्रीनचं युसेज वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे कसं होत असतं की ड्राय आय असणं किंवा अश्रू कमी पडणं असं आजकालच्या भाषेमध्ये म्हटलं जातं. तर साठी सुद्धा ह्या नेत्रतर्पणाचा खूप चांगला उपयोग होतो. बरेच पेशंट आजकाल असे असतात की ते ड्रॉप्स घालावे लागतात आणि त्याच्याशिवाय डोळे कोरडे होतात आणि मग डोळ्यांना चुरचुरायला लागतात, डोळे चोळावेसे वाटतात, अशी लक्षणं येतात. तर अशा सगळ्या पेशंट्स मध्ये सुद्धा आपल्याला नयने वृक्षे असं असताना हे नेत्रतर्पण योजता येतं. त्याच्याच बरोबरीने अजून काय म्हटलेलं आहे, तर अभिघातिके, अभिघात झालेला असताना म्हणजे डोळ्याला काहीतरी इजा झाली, वरून लागलेला असेल तर सुद्धा आपल्याला नेत्रतर्पण वेगवेगळ्या पद्धतीचं करता येतं. आता डोळ्यात म्हणत असताना प्रत्यक्ष डोळ्यावरती किंवा दुसरा एक भाग आपण त्याच्यामध्ये असंही बघू शकतो की किंवा ब्रेनच्या ह्याच्यामध्ये सीएसएफ वरती किंवा इतर काही कारणामुळे प्रेशर ज्यावेळेला सुद्धा डोळ्यांवरती त्रास होऊ शकतो किंवा अभिघात होऊ शकतो. ठिकाणी सुद्धा आपल्याला हे नेत्रतर्पण करता येतं. आहे अभिघातिके वातपित्तातुरे, वाताचे विकार झालेले असतात किंवा पित्ताचे विकार किंवा वातपित्ताचे विकार झालेले असताना म्हणजे डोळ्यांचे कुठलेही वातपित्ताच्या संदर्भामध्ये आजार जर का असतील तर त्या ठिकाणी आपल्याला नेत्रतर्पण करता येतं. त्याच्यानंतर जिन्हे, जिन्ह म्हणजे वाकडेपणा बरं का. तर वाकडेपणा म्हणजे काय, तर आपण
स्क्विंट म्हणतो त्याही पद्धतीनं जर का तर आपल्याला इथे आणि विशेष करून लहान मुलं जी असतात ना की ज्यांच्यामध्ये स्क्विंट असतो, बऱ्याच वेळेला मस्क्युलर विकनेसेसमुळे असतात, मग अशा वेळेला सुद्धा ह्या नेत्रदर्पणाचा उपयोग आपल्याला चांगला दिसत असतो. आता स्क्विंट म्हणत असताना बऱ्याच वेळेला जन्मतः काही प्रमाणामध्ये स्क्विंट असतो. मुलांना मसल्स जे असतात त्याच्या विकनेसमुळे प्रीमॅच्युअर मुलं असतात त्यांच्यामध्ये सुद्धा स्क्विंट दिसत असतो. असे जे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये सुद्धा नेत्रदर्पणाचा उपयोग होतो. नेत्रदर्पणामुळे काय होतं, बल मिळतं मांसपेशींना आणि त्याच्यानंतर शीर्ण पक्ष्म विलेक्षणे असं म्हटलेलं आहे. शीर्ण पक्ष्म म्हणजे काय, तर पक्ष्म याचा अर्थ डोळ्याच्या पापण्याचे म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर विलेक्षणे असं म्हणत असताना आविल ईक्षण विलेक्षण म्हणजे आविल ईक्षणे असं आहे त्याच्यामध्ये. शीर्ण पक्ष्म आणि आविल ईक्षणे. आविल म्हणजे धुरकट किंवा गढूळ, ज्यांना गढूळ दिसतं तर त्यांना सुद्धा आपल्याला निरीक्षण करता येतं. आता गढूळ दिसतं म्हणजे काय, तर स्पष्ट दिसत नाही की काही वेळेला जसं दुधाची पिशवी आहे आणि त्याच्यातनं बघितल्यानंतर जसं दिसतं तसं जर का असेल तर, किंवा क्लिअरिटी नसेल विजन मध्ये, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे नेत्रदर्पण करता येत असतं. त्याच्याच बरोबरीनं अजून पुढे काय म्हटलेलं आहे, तर स्यंद मंथ नाही कृच्छ्र उन्मीलन शिराहर्ष शिरोत्पात तमो अर्जुने. कृच्छ्र उन्मीलन कृच्छ्रात म्हणजे डोळे जर का की हे बघत असतं डोळे कष्टाने उघडणं, ह्याचा अर्थ काय, तर डोळे जर का उघडायला त्रास होतोय ह्याचाच अर्थ असा आहे की टॉसिस सारखी लक्षणं, म्हणजे की ज्याच्यामध्ये डोळा आहे तो आपला आपण वरती उघडूच शकत नाही, तर असं जे आहे ते कृच्छ्र उन्मीलन. त्याच्यानंतर सिराहर्ष. सिराहर्ष म्हणत असताना काही विशिष्ट डोळ्यांचे व्याधी सांगितलेले आहेत, ज्याला सिराहर्ष किंवा सिरोत्पात अशी नावं आलेली आहेत. तर हे सिराहर्ष किंवा सिरोत्पात असं असताना सुद्धा नेत्रदर्पण उपयोगी पडतं. त्याच्यानंतर तम म्हणजे तिमिर. तिमिर व्याधी असताना हे नेत्रदर्पण उपयोगी पडतं. आणि त्याच्याच बरोबरीनं अर्जुन म्हणजे डोळ्यामध्ये ब्लिडिंग, म्हणजे ज्याला आपण सबकंजंक्टिव्हल ब्लिडिंग म्हणतो, असं जर का असेल तर त्याही मध्ये हे दर्पण उपयोगी पडतं. त्याच्याच बरोबरीनं स्यंद मंथ अन्यतो वात. संद नाम अभिषंद. अभिषंद म्हणजे नेत्राभिषंद, म्हणजे ज्याला आजकालच्या भाषेमध्ये आपण डोळे येणं किंवा कंजंक्टिव्हायटिस म्हणतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा या नेत्रदर्पण किंवा पुटपाकाचा उपयोग होत असतो. त्याच्यानंतर मंथ म्हणजे अधिमंथ, म्हणजे आजकालच्या भाषेमध्ये आपण अधिमंथ म्हणजे डोळ्यातलं प्रेशर वाढणं हे म्हणतो, तर त्याच्यासाठी ह्या नेत्रदर्पण होत असतो. अन्यतो वात शिरोरोगांमधला आलेला आहे की ज्याला ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया बऱ्याच वेळेला कम्पेअर केलं जातं. तर हे जे अन्यतो वात आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर स्यंद मंथ अन्यतो वात. त्याच्यानंतर वातपर्याय हा सुद्धा एक शिरोरोगामधला किंवा ह्याच्यामधला व्याधी सांगितलेला आहे. आणि शिवाय कुठला, तर शुक्रकैली. शुक्रक म्हणजे आपण ओपेसिटी म्हणतो आजकालच्या भाषेमध्ये, तर त्याच्यासाठी याचा उपयोग होतो. आणि हे आतुरे शांत रागा व्याधी किंवा असा व्याधी असताना तर शांत राग अश्रुशूल संरंभ आणि दूषिका. तर आता ह्याच्यामध्ये शांतता म्हणजे काय, तर डोळे एकदम ज्याला म्हणतो हालचाल त्याची अर्थांनी. राग म्हणजे लाली असणारे. त्याच्यानंतर अश्रू, ज्याच्यामधनं अश्रू जास्त प्रमाणामध्ये येतात, डोफ्लमेशन्स आपण ज्याला म्हणू शकतो. आणि दूषिका म्हणजे ज्याच्यामध्ये डोळ्याची जी घाण बाहेर येत असते किंवा डोळ्यातून जो खमल बाहेर येत असतो, तर त्याच्यामध्ये जर का ह्या सगळ्या गोष्टी असतील तर हे हे उपयोगी पडतं. आणि कसं करायचं ते शुद्ध योग
कायो काले साधारणे प्रात. तर पहिल्यांदा त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, तर हे सगळं आहे की तर शुद्ध मूर्ध कायो म्हणजे शुद्ध म्हणजे स्वच्छ किंवा अंघोळ झाल्यानंतर या अर्थाने, आणि किंवा पंचकर्म विशुद्धी झाल्यानंतर हे करावं. मग हे कसं करावं, तर निवाते म्हणजे निर्वात अशा स्थानी, म्हणजे जिथे वारा खूप जास्त येत नाही अशा ठिकाणी हे करावं. त्याच्यानंतर योजावं. आणि कधी करावं, तर साधारण एक काले. साधारण काल म्हणजे म्हणून साधारण प्रातः सर्वोच्च उत्तान शायेतः असं करावं किंवा साधारण काली करावं. आणि त्याच्यामध्ये कसं आहे, तर प्रातः यम म्हणजे सकाळी लवकर करावं किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये करावं. आता हे संध्याकाळच्या वेळेमध्ये म्हणत असताना हे दोन्ही जे काळ सांगितलेले आहेत, तर त्याचा विचार करत असताना कालाच्या दृष्टीने आपण बघतो लक्ष घ्यायला पाहिजे. आहे शकतो की कोणत्या कालामध्ये करायचंय. असं जर का असेल तर ते विशेष करून सायंकाळी करावं. तर ह्या गोष्टी जास्त आणि त्याच्याच बरोबरीनं प्रार्थना पहाटे सुद्धा येतो. मग पहाटे करत असताना त्याच्यामध्ये विशिष्ट काय म्हणतात की मांसपेशींना बल देणं ह्या दृष्टीने म्हणून, किंवा त्याच्यामधले जे रसायन कर्म किंवा डोळ्यांना किंवा इंद्रिय म्हणून बल मिळणं ह्या दृष्टीने पहाटेच्या वेळेस जे नेत्रतर्पण आहे त्याचा चांगला उपयोग होतो हे असं दिसतं. त्यानंतर कसं करावं ते, तर उत्तान शायीनः, उत्तान म्हणजे उत्तान झोपून, याचा अर्थ जी पाठ आहे ती जमिनीला टेकून याप्रमाणे झोपून मग पेशंटला हे नेत्रतर्पण करावं. त्याच्यानंतरचा जो श्लोक आलेला आहे त्याच्यामध्ये यवमाशमयी पाली नेत्र केशात बहिस्समम ही अंगुल उच्चाम दृढां कृत्वा यथास्वम सिद्धम अवापयेत. आता हे कसं करावं, तर यवमाशमयी पाली. यव म्हणजे काय, तर ज्याला आपण जव म्हणतो ते, माश म्हणजे उडीद. तर त्यांची पाळी तयार करावी. म्हणजे आपण जसं डोळ्यांच्या भोवती नेत्रतर्पणासाठी बनवतो, तर त्या पद्धतीनं त्याची पाळी तयार करावी. आणि कसं लावावं ते, तर नेत्रकोशात बहिः समाम. नेत्रकोश जो आहे तर त्याच्या बाहेरून ते लावावं. म्हणजे डोळा आणि डोळ्याचं पूर्ण ऑर्बिट असं आपण म्हणू शकतो. तर ते डोळ्याच्या ऑर्बिटच्या बाहेरून समतल म्हणजे सगळीकडनं समान उंच आहे अशा पद्धतीनं ती नेत्राची जी पाळी आहे ती लावावी. सर्पिर निमिलिते नेत्कुल उच्चां दृढां कृत्वा यथास्वं सिद्धम अवापयत. ती कशी करावी, तर एक अंगुळ उंच अशा पद्धतीने ती असायला पाहिजे. आणि ती एक अंगुळ उंच असं करून काय करायचं, यथास्वम सिद्धम अवापयत. त्याच्यामध्ये जे काही सिद्ध केलेलं तेल किंवा तूप किंवा जे काही तुम्ही वापरणार आहेत तर त्याचं निर्वापन करावं, म्हणजे वरून ते घालावं. आता यवमाशमयी म्हणजे यव आणि उडीद यांची ती पाळी तयार करायचं आणि ती पाळी करून नेत्रकोशाच्या म्हणजे ऑर्बिटच्या बाहेरून लावायचं आहे. समतल अशी करायची आहे. एक अंगुल कमीत कमी ती उंच असायला पाहिजे आणि ती दृढ असायला पाहिजे. म्हणजे कुठेतरी लपकते बाहेर येते त्याच्यातनं नसायला पाहिजे. आणि यथाप्रमाणे ते सिद्ध केलेलं जे काही स्नेह आहे तो त्याच्यामध्ये घालायचा. तर मग त्याच्यामध्ये विशेष करून काय वापरावं, सर्पिर निमिलिते नेत्रे तप्तांबू प्रविलापितम. आता निमिलित नेत्रांवर ते घालावं असं म्हटलेलं. आणि शक्यतो इथे काय सिद्धम सर्पिही असं म्हटलंय. म्हणजे काय, तर सिद्ध घृत ही नेत्रतर्पणासाठी वापरावीत. आणि तप्तांबू प्रविलापितम, आता किंचित उष्ण केलेलं
तप्त अंबू प्रविलापितम असं म्हणलंय. तप्त अंबू म्हणजे वॉटर बाथ मध्ये जे गरम केलेलं सिद्ध घृत आहे तर ते आपण त्याच्यामध्ये घालावं. प्रविलापितम डोळ्यामध्ये घालावं. आता हे डोळे बऱ्याच वेळेला असं असतं ना की डोळे बंद करून घालायचं का डोळे उघडे करून घालायचं असंही बऱ्याच वेळेला विचारलं जातं. तर ज्या वेळेला आपण ते घृत सिद्ध घृत त्याच्यावरती ओतणार आहोत ना तर त्यावेळेला मात्र काय करायला पाहिजे तर हे सिद्ध घृत जे आहे ना ते डोळे बंद ठेवून मग घालायचं आहे. असं का करायचं तर मग डोळ्याच्या वरती डायरेक्ट जर का आपण घालायला गेलो डोळे ओपन असताना तर एकदम त्याच्यावरती इरिटेशन लेवल जास्त येण्याची शक्यता असते आणि ती येऊ नये म्हणून डोळे बंद करून घालायचं. आपण आपल्या क्लिनिकमध्ये करत असताना तर त्याच्यावरती एक कापसाचं पातळ लेअर ठेवतो आणि मग घालायला सांगतो. म्हणजे काही लोकांची कशी असते ना सहन करण्याची ताकद वेगवेगळी असते. तर कोष्ण जरी आहे ते तरी सुद्धा काही जणांना ते सहन होत नाही. मग त्या ह्याच्यामुळं त्या कवलिकेमुळं काय होतं की ते सहन करण्याची किंवा त्याच्यामुळे ती उष्णता जी आहे ते ऍडजस्ट होणं ही गोष्ट होऊ शकते आणि म्हणून तिथे कसं करावं तर सर्पिल निमिलिते नेत्रे डोळे बंद ठेवून त्याच्यामध्ये घालावं आणि तप्तांबू प्रविलापितम तप्त अंबू असं म्हटलं. गरम पाण्यामध्ये ते सरपी धरून ते पातळ करून मग ते घालावं. डायरेक्ट जे सिद्ध घृत आहे ना ते गरम करू नये. ह्याचं कारण असं की डायरेक्ट सिद्ध घृत जर का गरम केलं गेलं ना तर त्याच्यामधले एकतर त्याचं सिद्ध करत असतानाचे जे गंधवर्ण रसोत्पत्ती ह्या गोष्टी झालेल्या आहेत ना तर त्या कमी होण्याची किंवा त्याची प्रत कमी होण्याची शक्यता असते. आणखीन एक दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे ज्या वेळेला आपण डायरेक्ट गरम करू तर त्यावेळेला जे घृत आहे ते दग्ध होण्याची शक्यता आहे. मग इथे दग्ध नाही वापरायचे नाही तर मृदू किंवा मध्य पाकापर्यंत तप्त अंबू प्रलेपितम असं म्हटलेलं आहे. तर ह्या पद्धतीनं आपण तिथे तप्त अंबू असं करून मगच ते तिथे वापरायचं आहे. ओके. त्याच्यानंतर नक्तांध तिमिर कृच्छ्र बोधादिके वसाम अपक्ष्माग्रात असं म्हटलंय. आता ह्याच्यामध्ये हे किती वेळ ठेवायचं किंवा किती वेळ त्याचा उपयोग करायचा ह्या नेत्रदर्पणाचा ते सांगितलंय. मग आता याच्यामध्ये किती वेळ ठेवायचं किंवा किती उंची त्या आपल्याला घालायला म्हणजे जे द्रव्य आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत सिद्ध स्नेह जो घालणार आहोत तर तो किती उंच असला पाहिजे किंवा त्याची डेप्थ किती असली पाहिजे ह्या दृष्टीने सांगतात. नक्तांध वात तिमिर कृच्छ्र बोधे बोधादिके वसाम अपक्ष्माग्रात मग अपक्ष्माग्रात म्हणजे पक्ष्म म्हणजे डोळ्यांचे केस डोळ्यांच्या पापण्यांचे केस डोळ्यांच्या पापण्यांचे केस आतमध्ये बुडेपर्यंत हे औषध घालावं. मग हे कशासाठी तर नक्तांध म्हणजे रात अंधळेपणा म्हणजे नाईट ब्लाइंडनेस ज्याला आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर वात तिमिर रोग जो काही सांगितलेला आहे त्याच्यामध्ये पक्ष्म बुडेपर्यंत हे घृत घालावं. कुरुच्छ्र बोध म्हणजे ज्या वेळेला डोळे उघडायला जर त्रास होतोय म्हणजे स्टॉसिस सारखी जर का लक्षणं असतील तर त्यामध्ये सुद्धा हे किती घालावं तर पापण्यांचे केस किंवा अग्र बुडेल एवढं ते घालावं. आणि म्हणून अपक्ष्माग्रात असं म्हटलंय म्हणजे डोळे बंद केलेले आहे. डोळे बंद केल्यानंतर आपण ते वरून जे सिद्ध स्नेह आहे तो निर्वापित करत आहोत. ते निर्वापन करत असताना जे पापण्यांचे केस आहेत ते त्याच्यामध्ये बुडेल एवढं द्रव्य त्याच्यामध्ये घालावं आणि तर जे ऑर्बिट पूर्ण होईल तर एवढ्या मात्रेचं म्हणजे साधारण ती जी आहे ना ती 30 ml ला वापरायचा आहे. हा स्नेह वापरताना त्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी आहेत. विगणये तत्र वर्त्मसन्धिसितासिते दृष्टौ च क्रमशो व्याधौ तत्रं त्रीणि च पञ्च च शतानि सप्त चाष्टौ च दशे मंथे दशानिले पित्ते षट स्वस्थ वृत्ते च बलासे पंच धारयेत. म्हणजे आता हे किती काळ धारण करावं ह्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगतात. मग आता हे किती काळ धारण करावं तर आता उन्मेषम शनकैहि तस्य कुर्वतः उन्मेष निमेष हळूहळू ह्या स्नेह घातल्यानंतर करावा. म्हणजे एकदा का आपण ते डोळ्यामध्ये म्हणजे बंद डोळ्यामध्ये ते स्नेह घातला की त्यानंतर सावकाश डोळे उघडावेत सावकाश डोळे बंद करावेत म्हणजे उन्मेष निमेष डोळ्यांचा सावकाश पद्धतीनं करावा. आणि हे करावा तर ते किती वेळ करावा किती काळ करावा हे पुढे सांगतात. मग त्यामध्ये मात्राम विगणयेत तत्र म्हणजे किती वेळा केलंय हे त्याच्यामध्ये गणना करावे. किती 1 मात्रा 2 मात्रा 3 मात्रा ह्याप्रमाणे वर्त्म संधिसितासिते
वर्त्म संधी आणि ज्याला आपण हे म्हणतो, वर्त्म म्हणजे पापण्या, संधी, सित असित म्हणजे सित म्हणजे श्वेत, असित म्हणजे कृष्णमंडल, दृष्टौच आणि दृष्टिमंडल ह्यांच्यामध्ये क्रमशः व्याधौ शतम त्रीणी पंचच म्हणजे ह्या प्रत्येकाच्या मध्ये किती घालावं तर 100 मात्रा, त्रीणी शतम म्हणजे 300 मात्रा, पंचशतम म्हणजे 500 मात्रा, त्याच्यानंतर शतानी सप्त 700 मात्रा, अष्टौच म्हणजे 800 मात्रा, दश मंथे दशानिले आणि 1000 म्हणजे 1000 मात्रा हे अधिमंथ वगैरे ह्याच्यावरती करावं. पित्ते षट पित्तासाठी 6, त्याच्यानंतर स्वस्थ वृत्तेच आणि स्वला सेतू पंचधारयेत म्हणजे कफाचे व्याधी असताना 500 मात्रांपर्यंत हे धारण करावं. म्हणजे हे किती वेळ करावं असं जे सांगितलेलं आहे ना त्याच्यामध्ये एक विशिष्ट त्यांनी क्रम दिलेला आहे. मग त्याच्यामध्ये मात्रां विगणयत तत्र संधी सित असित वर्त्म मंडळाची पापण्याचे वर्त्म म्हणजे पापण्या, पापण्यांचा जर का काही आजार त्याच्यामध्ये तर आलेलं आहे की वर्त्म संधी. मग वेगवेगळे संधी जे आलेले आहेत त्याच्यामधले म्हणजे कुठला पक्ष्ममंडल वर्त्मल्या संधीमध्ये जर का व्याधी असेल तर त्यामध्ये 300 मात्रा धारण करावं. तर सित म्हणजे श्वेत मंडलामध्ये जर का व्याधी असेल तर त्यामध्ये 500 मात्रा धारण करावं. मंडलामध्ये जर का असेल तर त्यामध्ये दशमंथे दशानिले आणि हे करत असताना अधिमंथ आणि वातविकार ह्यांच्यावरती 1000 मात्रा म्हणजे 100 शत म्हणजे दशशत म्हणजे 100 मात्रा 10 वेळेला म्हणजे 1000 मात्रा ते धारण करावं. आणि स्वस्थ वृत्त म्हणून आणि पित्त विकारांसाठी 600 मात्रा धारण करावं. आणि बलास म्हणजे कफाची व्याधी असताना 500 मात्रा धारण करावं. आता इथे बघत असताना विशेष करून आपण एक गोष्ट बघतो की जसं जसं आपण आतल्या मंडलाकडे जातो तसं तसं मात्रा वाढवत गेलेल्या आहेत. याचं कारण काय तर उपस्नेह न्यायाने ह्या संपूर्ण औषधाचा डोळ्यांवरती आणि डोळ्यांच्या प्रत्येक मंडलावरती परिणाम यावा या दृष्टीने किती वेळ ते धारण करायचं आहे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि म्हणून जर का बाहेरच्या मंडलांमध्ये जर का हे व्याधी असतील तर कमी मात्रा म्हटलेल्या आहेत. म्हणजे वर्त्म मंडलामध्ये जसं 100 मात्रा म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर संधीमध्ये म्हणजे वर्त्म आणि श्वेत ह्याच्या संधीच्या ठिकाणी असताना विशेष करून 300 मात्रा म्हटलेला आहे. त्याच्यानंतर हे श्वेतमंडलाच्या ठिकाणी म्हणत असताना 500 मात्रा म्हटलेला आहे. म्हणजे जसं जसं आत जाऊ ना तसं तसं त्या मात्रा आपल्या वाढत जातात. कृष्णमंडलाची मात्रा अधिक जास्ती आहे आणि अधिमंथामध्ये तर सगळ्यात जास्त म्हणजे 1000 मात्रांपर्यंत ते धारण करावं असं म्हटलंय. आता 1000 मात्रा मग मात्रा म्हणजे काय तर आपण लास्ट टाइम बघितलेलं होतं की उजव्या गुडघ्यावरती उजव्या बोटानी म्हणजे तर्जनीने एक गोल करून चुटकी वाजवणं ह्याला जेवढा वेळ लागतो तर त्याला 1 मात्रा असं म्हणावं. आपण अंजन आणि आधीच्या ह्याच्यामध्ये बघितलेलं होतं. तर तसं जर बघितलं तर सर्वसाधारणतः सेकंद अशी एक ती मात्रा येते म्हणजे 700 सेकंद म्हणजे 700 मात्रा ह्या पद्धतीने ते बघायला पाहिजे. आणि पित्त विकारांसाठी आणि स्वस्थ वृत्तकर असं म्हणून करत असताना 600 सेकंद. आता तुम्हाला म्हणजे 600 मात्रा म्हटलेला आहे. आता तुम्हाला एक होमवर्क की साधारण 600 सेकंद जर असतील तर ते किती मिनिट येतं हे बघून काढायचं आणि त्याप्रमाणे स्वस्थ वृत्तकर किंवा पित्त विकारांसाठी म्हणून सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात कमी जे हे सांगितलेलं आहे ना कमी म्हणजे 300 पेक्षा जास्त आहे परंतु कफाचे व्याधी असताना कमी सांगितलेलं आहे. का तर कफाच्या व्याधीमध्ये त्याच्यामध्ये क्लेद जास्ती असणं किंवा क्लेद जास्ती घेणं ही गोष्ट अपेक्षित नाहीये आणि म्हणूनच 500 मात्रा हे कफाच्या व्याधींचं प्रमाण सांगितलेलं आहे. सो वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा वेगवेगळ्या कालानुसार ही नेत्र तर्पण आणि पुटपाक हे विधी केले जातात आणि त्याचं कारण महत्वाचं आहे की कुठल्या ठिकाणी व्याधी आहे त्याच्यानुसार ह्या गोष्टी आपल्या राहणार आहेत. त्याच्यानंतरचा एक श्लोक वाचून आज आपण थांबूया. कृत्वा अपांगे ततो द्वारम स्नेहम पात्रे तु गालये पिबेच्च धूमम नेक्षेत व्योमम रूपम भास्वरम.
आता हे केल्यानंतर हे सगळं झालं आपलं कृत्वा म्हणजे करून झाल्यानंतर अपांगे ततो द्वारम स्नेहम पात्रे तू घालयेत. अपांगच्या ठिकाणी म्हणजे लॅटरल साईडला अपांग प्रदेश जिथे म्हणतो, कन्निनिका हे डोळ्यांच्या बाजूचा संधी आहे आणि अपांग हा लॅटरल साईडचा लांबचा संधी आहे. कणिकाच्या ठिकाणी काय करायचं तर तिची आपण पालिका बनवलेली आहे तर तिला द्वार करायचा, छोटंसं छिद्र करायचं आणि त्याच्यात आहे तो वाटीमध्ये किंवा पात्रामध्ये घ्यावा. पिबेच्च धूमम आणि मग त्याच्यानंतर धूमपान करावं. बऱ्याच वेळेला नेत्रतर्पण केलं जातं परंतु त्यानंतर धूमपान बऱ्याचदा नाही दिलं जात असंही होतं. सो धूमपान त्यानंतर करावं आणि न इक्षेत व्योमम रूपमच भास्वरम. आणि हे झाल्यानंतर काय करू नये तर व्योमम रूपमच भास्वरम म्हणजे काय तर भास्वर किंवा व्योम म्हणजे आकाश, एकदम आकाशाकडे बघितलं ना अशा वेगकडे पण आणि भास्वर चमकदार किंवा प्रकाशमान अशा गोष्टींकडे बघू नये. तर हे पूर्ण जी काय आहे ना ही प्रोसिजर झाली की ज्याच्यामध्ये तर्पण आणि पोळ करायचा आहे. पुढचा एक श्लोक वाचूयात आणि कसे स्वस्थेच्या द्वंतरम दद्या अतृप्ती रीती योजयेत. ओके, सो या ठिकाणी थांबूयात आपण. तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी केले ते माझे पुरुषोनी हजनावे कसायला नाही देखाची व्यंकटी सांड तया सत्य वापरे चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये दृष्टा दृष्ट विजय होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.